विज्ञानाकडे म्हणजे विज्ञान ही जरूर बघण्यासारखीच गोष्ट आहे. तर काय विज्ञानमुळे नुसतं विज्ञानकडे बघितलं तर त्याच्यात काय हे नाही, पण विज्ञान हे कशाच्या अगेन्स्ट आहे त्याचा विचार केला तर जास्ती महत्त्वाचं ठरतं. विज्ञान हे पाहिजे. आता विज्ञान बदलत चाललेले निर्णय शोध लागायत, लोकांच्या फायद्याचे शोध लागत आहेत. त्याच्यासाठी विज्ञान हे माणसाच्या आयुष्यातली ही न विसरता येण्यासारखी अशी गोष्ट आहे. विज्ञानाकडे मी नेहमीच बघत आलो. मला विज्ञान हा सब्जेक्ट पण होता, मला चांगले मार्क मिळाले. आमच्या वेळेचा जो जॉनर होता तो वेगळा होता. त्यावेळेस जास्ती कॉमेडीचं जास्त हे होतं आणि कॉमेडी सक्सेसफुल व्हायचं. विचार प्रवर्तक असं काही निघत नव्हतं त्यावेळेला. किंबहुना त्यावेळेच्या ऑडियन्सला सुद्धा तशी सवय नव्हती त्यावेळेला. आता हळूहळू सवय होते, अजून झालेली नाही, पण ती अजून वाढेल निश्चित. असे जर पिक्चर निघाले तर निश्चित वाढेल. म्हणजे पिक्चरकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा वाढेल, त्यांना ते बघण्याची सवय होईल. आणि हे अत्यंत जरुरी आहे की आता लोकांना खरं म्हणजे कॉमेडी ठीक आहे, एंटरटेनमेंट पाहिजेच असते. शेवटी काय, कुठलाही जो माणूस बघायला येतो ते 4 वेळा थोडीशी करमणूक व्हावी म्हणून येतो. कोणी असं येत नाही की बाबा चला तिकडे जाऊन रडा खाणं करा. पण त्याला कॉमेडी बरोबर विचार करायला पण लावणं हे महत्त्वाचं आहे. आता या फिल्ममध्ये कॉमेडीला तसा वाव नाही आहे, कारण सब्जेक्टच मुळात सिरियस आहे आणि लोकांना विचार करायला लावणार आहे. तर तो आमचा हेतू असा आहे की त्याच्यात की लोकांनी याच्यावर विचार करावा. किरवंत जो जन्माला घालतो आणि किरवंत त्याला आपण भगवंताला पुजतो आणि किरवंताला धूड काढतो. ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, कसं पाहतो? नाही, हे बघ ते कसं आहे माहिती आहे ना की समाजातलं आता खरंच परत असंच आहे की रूढी परंपरा आहे की म्हणजे बरेचदा असं ऐकून आहे किंवा माहिती आहे की कुठल्याही चांगल्या सत्कार्य वगैरे काय असेल किंवा काही चांगली पूजा असेल तिथे या लोकांना बोलवलं जात नाही. हां, पण त्याच घरामध्ये जर काही वाईट घडलं तर पहिल्यांदा याचं नाव ठेवलं जातं. हां, म्हणजे एरवी तुमच्या घराच्या खिडकीवर कावळा बसला तर तुम्ही त्याला हाकलून देता, पण पिंडाला कावळा शिवायला पाहिजे म्हणून त्याची मनधरणी करता, पार अगदी हातापाय पडता. हा फरक येतो ॲक्च्युली. हा समजुतीचा आणि आपल्याकडच्या एकंदरीत जगण्याचे जे पहिल्यापासून जे आलेलं आहे ना की हे असं नको, हे तसं पाहिजे, त्यातनं हे गोष्ट आलेली आहे.